Praise God. देवाला धन्यवाद. Have the last word. शेवटचा शब्द तुमच्याकडे असू दे. He who has the last word is the winner on this earth. जो शेवटचा शब्द बोलेल तोच या पृथ्वीवरती विजयी ठरेल. The day the devil has the last word, you are defeated. आणि ज्या दिवशी सैतान शेवटचा शब्द बोलेल त्या दिवशी तू पराजयी आहेस असं समजून घ्यायचं. When devil speaks, you don't be silent. सैतान बोलला की तुम्ही गप्प आणि उगे बसू नका. The moment you are silent, ज्या क्षणाला तुम्ही असे गप्प बसून राहाल, the devil has the last अहो word. सैतान शेवटचा शब्द बोलून विजयी होईल ना. At home, let your wife have the last word, but with the devil, you have the last word. तुझ्या घरामध्ये जरी तुझ्या बायकोचा शब्द शेवटचा असला तरी देखील प्रभूमध्ये तुझा शब्द शेवटचा, सैतानासमोर तुझा शब्द शेवटचा पाहिजे. Now some will ask, काही लोक विचारतील, is it better to have the last word, pastor? शेवटचा शब्द बोलणं चांगलं का पास्टर? It all depends against whom you have the last word. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे बेटा की कुणाविरुद्ध तू शेवटचा शब्द बोलत आहेस. I told you, मी तुम्हाला सांगितलं, in an argument at home, घरामध्ये तुझा काही वादिवाद झाला it's not important who has the last word. तर घरामध्ये कोण शेवटचा शब्द बोलतो त्याला काही महत्व नाही. The wife wants to prove her point, the husband wants to prove his point. बायकोला तिचा पॉइंट सिद्ध करायचा असतो, नवऱ्याला त्याचा पॉइंट सिद्ध करायचा असतो की माझा आहे का, ती म्हणते माझा आहे का, Because they both know, कारण दोघांना माहित आहे if one is silent, that means he is giving consent. एक जण तर त्यातनं गप्प बसलाय तर याचा अर्थ ते मान्य करतायत. And so when you have the last word, you feel better. तर अशा रीतीनं जेव्हा शेवटचा शब्द तुम्हाला बोलायला मिळतो त्या चर्चेमध्ये, त्या वादिवादात तुम्हाला बरं वाटतं. But पण your spouse will emerge unhappy. तुमचा जीवन साथीदार नवरा किंवा बायको त्यावेळेला आनंदी नाही होणार, नाखुश होणार They will trust you less. आणि तुमच्यावरती कमी विश्वास ठेवणार की बाई खूप बोलती. And it will make it hard to restore the balance. आणि अवघड होणार, मग घरातलं संतुलन साधायला अवघड जातं बेटा. The best is, अतिउत्तम गोष्ट ही आहे, even in the family argument, पारिवारिक वादिवादात सुद्धा let Jesus have the last word. येशूंचा शब्द शेवटचा ठेवा ना, काय हरकत आहे. Let the word of God have the last word. देवाच्या शब्दाचीच अखेर ठेवा पारिवारिक वादांमध्ये सुद्धा आणि म्हणा चलती मेरे येशू की है, Praise God. तेरी भी नहीं मेरी भी नहीं. Many are defeated because अनेक लोक पराजयी होतात कारण they don't have the last word. त्यांच्याकडे शेवटचा शब्दच नाही, कारण त्यांच्याकडे शब्दच नाही. They have the last word at home. घरामध्ये शेवटचा शब्द बोलायला जातात माझं चालणार. असं, म्हणजे ते शब्द जगिक असतात ना सगळे. In the world they have their last word. जगामध्ये शेवटचा शब्द बोलायला जातात, ते जगिक शब्द आहेत And still they are defeated. आणि तरी पराजयी होऊन परत येतात, Because they don't know कारण त्यांना ठाऊक नाही where to apply the last word. शेवटचा शब्द कुठे वापरायचा असतो Against whom you should apply the last आणि word. कुणाविरुद्ध तो शेवटचा शब्द वापरायचा असतो. And so the devil prompts them. आणि सैतान त्यांना अजून उस्कवतो. In the fight between husband and wife, see that you win. नवरा बायकोच्या भांडणात तूच जिंकायचं बरं का, सैतान उस्कवतो. Among friends, you should win. मित्रांमध्ये सुद्धा भांडण लागलं तर तूच जिंकलं पाहिजे, सैतान उस्कवतो. Say, but that is wrong. पण ते चुकीचं आहे. There you can be silent. तिथं तुम्ही शांत बसू शकता. Let God take care. देवाला ताबा घेऊ दे ना. You share the word of God. तुम्ही देवाचं वचन सांगा Not your will, not my will, let his will be की done. माझी इच्छा नाही, तुझी इच्छा नाही, देवाची इच्छा पूर्ण करू दे, पूर्ण होऊ दे. Close the conversation with the word of God. आणि संभाषण देवाच्या शब्दाने संपवा असं मला म्हणायचंय. The power of God will flow as long as the principles of God are kept. देवाचं सामर्थ्य जोवर आपण देवाची तत्व पाळू तोवर वाहील, तोवर कार्य करील. Say, देवाचं सामर्थ्य तेव्हाच कार्य करतं जेव्हा आपण देवाची तत्व पाळतो. let the devil talk as much as he wants. सैतानाला बोलू दे, जेवढं बोलायचं तेवढं बोलू दे. Let him put fear in you, सैतानाला तुझ्यामध्ये भय घालू दे, doubt in you. शंका घालू दे. You keep on saying, तुम्ही असं म्हणत राहा, I am the winner man. मी विजयी आहे, In Christ I will win. ख्रिस्तामध्ये मी जिंकणार आहे. My Jesus has the last माझ्या word. येशूंकडे शेवटचा शब्द आहे. Your words will be defeated in तुझे Jesus' शब्द name. पराजयी होणार सैताना येशूंच्या नावात. In front of the people, Jesus held his peace. लोकांसमोर येशू शांत राहिले, But in front of the devil, he didn't hold his peace. पण सैतानासमोर येशू गप्प राहिले नाही. He had the last word. येशूंचा शेवटचा शब्द ठरला. The more you talk, जेवढं बोलाल the more the devil will never interfere with you. तेवढं सैतान तुमच्याशी लुडबुड करायला येणार Say, नाही. this is final. म्हणायचं हे फायनल आहे, These are my final words. हे माझे फायनल शब्द आहेत सैताना, Because these are not my words. कारण हे शब्द माझे नाही आहेत. These are the words from the Bible. हे शब्द बायबल मधले देवाचे आहेत And my Bible words are the final words. आणि माझे बायबल मधले शब्द फायनल शब्द आहेत. That is the final authority. बस फायनल अधिकारच बायबलच्या वचनांचा आहे. तू माझ्या नादी लागू नको. The whole world has to listen to the word of God. अख्ख्या जगानं देवाचा शब्द ऐकावा तर लागेल.
झालं. When God spoke, it happened. देव जेव्हा बोलला तेव्हा तसे घडले. God said, let there be light, there was light. देव म्हणाला प्रकाश होवो आणि प्रकाश झाला. And that was final. आणि ते फायनल होतं. And the darkness could not comprehend it. आणि मग अंधार त्यावरती परत येऊ नाही शकला. Why? का? Because God had the last कारण word. देवाचा शब्द शेवटचा चालतो, चालेल, चालत राहिलाय, चालत होता, आजही चालतोय. Praise God. देवाला And what a धन्यवाद. privilege you have been given the last word. आणि काय भाग्य तुम्हा लोकांना देवाने दिलंय की शेवटचा शब्द देव म्हणतो तुझाच चालेल. Man's word is not the last word. Jesus' words are the last words. मनुष्यांचे शब्द शेवटचे असणार नाहीत, येशूंचे शब्द शेवटचे असणार. Amen. कुठलीही गोष्ट संपूर्ण करताना, बंद करताना शेवटचा शब्द तुमचा Yes. ठेवा. My Jesus is the Alpha and the Omega. माझे येशू अल्फा आणि ओमेगा आहेत. Even the word of the pastor is not the last word. पास्टरांचा शब्द सुद्धा शेवटचा शब्द नाही. हे एक पास्टर असूनही मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय. The words of Jesus are the last words. येशूंचे शब्द शेवटचे शब्द असावेत. The words of the Bible are the last बायबल words. मधले शब्द शेवटचे शब्द असावेत. Even if the devil quotes the Bible, you should quote again. आणि सैतानाने जरी बायबल मधून काही वचनं तुम्हाला सुनावली तरी त्याच्या विरुद्ध तुम्ही परत वचन ऐकवायचं त्याला. God will honor your quoting of the Bible more than the quoting of the devil. सैतान तुझ्या त्या बायबल मधल्या शब्दांचा मान करेल जास्त, सैतान बोललेल्या बायबलच्या शब्दांचा नाही. But he also quoted the Bible. नाही, पण त्याने बायबलच बोललं. You are a child of God. तू देवाचा संतान आहेस, तू बोललेल्या शब्दांचा मान होईल, सैतानाच्या नाही. तो सैतान आहे. Satan spoke the first word, Jesus spoke the last word. सैतान पहिला शब्द बोलला, येशू शेवटचा शब्द बोलले. Many think that devil spoke the first word, Jesus spoke the second word. अनेक लोकांना असं वाटतं सैतान पहिला शब्द बोलला, येशू दुसरा शब्द बोलला. No. नाही. Then the third word would have come from the नाही तर मग devil. तिसरा शब्दही आला असता, And fourth word from मग you. चौथा आला असता, पाचवा आला असता. Then for one whole year you will be talking. आणि वर्षभर तुम्ही बोलतच राहिला असता, 10वा 11वा 12वा 100वा शब्द आला असता. No. नाही. Jesus had the last word. येशूंनी शेवटचा शब्द बोलला. And when Jesus had the last word, आणि येशूंनी जेव्हा शेवटचा शब्द बोलला, the devil did not push further. सैतान पुढे आला नाही परत. The last word is the word of God. शेवटचा शब्द देवाचा शब्द आहे, असायला पाहिजे. Then he took Jesus on a high mountain, मग एका उंच डोंगरावर सैतानाने येशूंना नेलं, showed him all the kingdoms of the earth and सगळी its राज्य glory. पृथ्वीवरची दाखवली, And he said, all these things I will give to you. वैभव सगळं दाखवलं. आणि सैतान येशूंना म्हणाला की हे सगळं वैभव मी तुला देईन, Do just one thing. एक काम कर, Fall down and worship me. नमन करून माझी आराधना कर, That's all. मला उपडा पर, मला साष्टांग घाल. Jesus said, येशू म्हटले, again it is written, परत लिहिलेलं आहे, thou shalt worship the Lord thy God alone, प्रभू परमेश्वराची एकट्याचीच आम्ही आराधना करायची आहे and him only you shall serve. आणि फक्त देवाचीच सेवा आम्ही करायची आहे असं लिहिलेलं आहे. I Thou will shalt serve. worship the Lord thy God alone. प्रभू परमेश्वराची एकट्याचीच तू आराधना करायची आहे, त्याचीच सेवा तू करायची आहेस. In other words, दुसऱ्या शब्दात, I am your God. मी तुझा देव आहे, Don't forget I am your God. विसरू नकोस, मी तुझा देव आहे, I created you. मी तुला निर्माण केलंय. And Bible says बायबल म्हणतं in Matthew 4:11, मत्थय 4:11, then the devil left him. मग सैतान येशूंना सोडून गेला. When you have the last word, the devil will leave you for sure. तुम्ही शेवटचा शब्द बोललात की सैतान नक्की तुम्हाला सोडून जाईल. तो शब्द मात्र देवाचा शब्द असावा. And behold, angels came to minister to him. आणि पहा, देवाचे दूत त्याची सेवा करायला आले. Who had the last say? कोण शेवटचं बोललं? Jesus had the last say. येशू शेवटचं बोलले. Who had the first say? पहिलं कोण बोललं? The devil had the first say. सैतान पहिलं बोलला. Who started? कोणी सुरुवात केली? The devil started. सैतानाने सुरुवात केली. Who has to end? कोणी अखेर करायची? तू. संपवायचं तू आहे, You have to मिटवायचं तू end. आहे, अखेर to तू end. करायची. Let the devil start. सैतानाला सुरू करू दे, You end it. तू शेवट कर. You will end it well. तू शेवट चांगला करशील, शेवट तू कर. End every doubt. प्रत्येक शंकेचा शेवट कर, End every confusion. प्रत्येक गोंधळाचा शेवट कर. God's word, when it ends all confusion and doubt. देवाचा शब्द जेव्हा अखेर करतो त्यात सगळ्या शंका संदेह संपतात. You are what the word of God says you are. देवाचा शब्द जे सांगत आहे तेच तू आहेस. जर शब्द म्हणत आहे मी असा आहे तर मी असाच आहे. You are not what you think you are. तुला जे वाटतं ते तू नाहीयेस. You are not what the world thinks you are. जगाला जे वाटतं ते तू नाहीयेस. You are what the word of God thinks you are. वचन जे सांगत आहे तेच तू आहेस. You have the words of Jesus on this matter. येशूचे शब्द तुझ्या मुखावरती आहेत.
You have the promise of Jesus on this matter. देवाचं अभिवचन या सगळ्या मॅटरवर, या सगळ्या गोष्टीवर तुझ्याकडे आहे. You have the word of God on this matter. देवाचा शब्द या गोष्टीविषयी ना तुझ्या मुखात आहे. Heaven and earth shall pass away, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, but my word shall never पण pass माझा away. शब्द कधी नाहीसा होणार नाही, देव बोललाय. करावा छंदो. So you know beyond your doubt that you are going to have your breakthrough तर now तुझ्या in Jesus' name. शंके पलीकडे जाऊन तुला माहितीये की तुला तुझी नवीन कोरी सुरुवात मिळणार आहे आत्ता येशूंच्या नावात. Once you are settled on Him, एकदा का तुम्ही येशूंवरती मुक्काम ठोकला, you can be assured मग 100% खात्री, you carry the last word. शेवटचा शब्द माझाच, कारण तो देवाचा असणार आहे. Amen and amen. आमेन आणि आमेन.